पहलगाम हल्ल्यातील मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांचं राज्य सरकारकडून पुनर्वसन करण्यात येणार आहे। या वारसांच्या शिक्षण आणि रोजगाराकडे स्वतः राज्य सरकारकडून लक्ष देण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतच्या 2 महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत। दहशतवादी हल्ल्यामध्ये आमचे जे बांधव मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी 50 लाख रुपयाची मदत करण्याचा निर्णय हा आम्ही मंत्रिमंडळात घेतलेला आहे। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। या बैठकीत पहिला निर्णय हा मृतांच्या कुटुंबियांना 50 लाखाची मदत करण्याचा घेण्यात आलाय। कुटुंबियांना 50 लाखांची मदत देऊन ज्यांच्या घरातील मुलं शिक्षण घेत आहेत त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी देखील राज्य सरकारने उचलली आहे। दुसरा निर्णय म्हणजे राज्य सरकारकडून सरकारी नोकरी देण्यात येणार आहे। प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात येणार आहे। 2 दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात मृत कौस्तुभ गणबोटे आणि मृत संतोष जगदाळे यांच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली होती। दोन्ही परिवाराची आस्थेवाईकपणाने चौकशी करत त्यांना आधार दिला। तसंच सरकार तुमच्या पाठीशी कायम उभं असल्याचं सांगत त्यांनी कुटुंबियांचं सांत्वन केलं होतं। यावेळी संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी हिला शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी जगदाळे कुटुंबियांनी केली होती। या मागणीला प्रतिसाद देत आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक कुटुंबातील एकाला शासकीय नोकरीत सामावून घेण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार आता आसावरी जगदाळे यांना शासकीय नोकरीत सामावून घेतलं जाणार आहे। राज्य सरकारने निर्णय घेताच जगदाळे कुटुंबियांनी सरकारचे आभार मानले आहेत। माननीय मुख्यमंत्रीजी आणि बाकी इतर सर्व शासकीय लोकांचे मनापासून आभार मानते, माझ्या पूर्ण कुटुंबियांकडून आणि माझ्या स्वतःकडून सुद्धा, की त्यांच्यामुळे मला आज ही संधी ते देत आहेत आणि त्यांच्यामुळे आम्हाला खरंच खूप मदत होते। पहलगाम मधील हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला होता। त्यामुळे मोठी संतापाची लाट उसळली होती। मात्र आता सरकारने 2 महत्त्वाचे निर्णय घेतल्याने मृतांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळालाय। सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारने आम्हाला सबस्क्राइब करायला विसरू नका।